नमस्कार मित्रांनो, आपण शिखर शिंगणापूर या ठिकाणी मोठ्या महादेवाच्या दर्शनाला आलो आहे आणि आपण या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे आणि या मावशीकडून आपण पूजेचं साहित्य या ठिकाणी घेतलेलं आहे. हे पूजेचं साहित्य घेऊन आपण आता इथून पुढे दर्शन रांगेकडे जाणार आहोत आणि दर्शन रांगेने आपण घेणार आहोत. तर आता आम्ही इथून दर्शन रांगेकडे चाललो आहे आणि बघूया किती वेळ लागतो आहे. आणि आता आम्ही दर्शन रांगेमध्ये उभा आहे, तर खूप गर्दी आहे, बघू शकताय तुम्ही, भरपूर गर्दी आहे. आणि आम्ही गेलो त्यावेळेस नेमकीच आरती चालू असल्या कारणाने त्या ठिकाणी दर्शन बंद केलेलं होतं आणि त्याच्यामुळं ही गर्दी राहिलेली होती. आणि आम्ही गेल्यानंतर थोड्या वेळाने दर्शन पुन्हा चालू झालं. मग आम्ही रांगेमध्ये वेळ काढत आता मग मंदिराच्या जवळ आलो आहे, आतमध्ये आता गाभाऱ्याच्या. मग इथं व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही मित्रांनो, तर आपण मोबाईल चालू करून आपल्या खिशामध्ये ठेवलेला आहे वरच्या, तर जेणेकरून कोणाला कळू नये आणि तुम्हालाही या ठिकाणी लाईव्ह दर्शन या मोठ्या महादेवाचं व्हावं हा हेतू होता. आणि म्हणून आपण हा खिशामध्ये मोबाईल कॅमेरा चालू करून ठेवलेला होता. आता थोडंफार इकडे तिकडे व्हिडिओ दिसेल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये मोठ्या महादेवाचं दर्शन तुम्हाला क्षणापुरतं याच्यामध्ये दिसलेलं आहे आणि ते व्हिडिओमध्ये कॅप्चर देखील झालेलं आहे मित्रांनो. तर पाहू शकताय, मध्ये आधी भाविक भक्त हे येत आहेत, व्यवस्थित दिसत नाही, परंतु शिवलिंगाचं दर्शन या ठिकाणी होत आहे मित्रांनो. तर थोडंसं वेळ काढून तुम्ही बघू शकताय. तर इथं गर्दी भरपूर आहे गाभाऱ्यामध्ये. आता आम्ही उतरलो आहे, हे बघू शकताय तुम्ही, हा गाभारा आहे आणि इथं आमच्यासमोर एक लेडीज पूजा करते, त्याच्यामुळं मला थोडंसं थांबावं लागलं. आणि मग ते लेडीज साईडला होस तर मी थांबलो आणि मग मला त्या पुजाऱ्याने ते लेडीज साईडला गेल्यानंतर ते पूजाचं ताट मी पुजाऱ्याकडे दिल्यानंतर तुम्ही ते नारळ वगैरे व्हायला, बेल व्हायला सांगितलं त्यांनी. त्यावेळेस हे बघू शकताय तुम्ही, मी देत होतो पुजाऱ्याकडं, पण त्याने मला व्हायला सांगितल्यामुळं मग मी ते कॅमेरा थोडा हे पाहू शकता, शिवलिंग तुम्ही थोडंफार इकडं तिकडं होतं आहे कॅमेरा, पण ते खिशात असल्यामुळं मग ते फुल वाहताना, नारळ वाहत असताना इकडं तिकडं होतं आहे. पण तेवढ्यातून देखील तुम्हाला या मोठ्या महादेवाचं शिखर शिंगणापूरचं दर्शन होणार आहे मित्रांनो. तर लक्ष देऊन बघू शकताय, हे पहा, हे दर्शन हेच झालं बघा, शिवलिंगाचं दर्शन तुम्हाला. तर या ठिकाणी मी नारळ अर्पण केला आणि बघू शकताय तुम्ही हे शिवलिंग. तर या ठिकाणी हातवारे जरा आडवं येत होते, हे बघू शकताय. तर स्पष्टपणे शिवलिंगाचं दर्शन या ठिकाणी झालं आणि मग आम्हाला तिथून बाहेर जाण्यासाठी सांगितलं. मग आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन या गाभाऱ्यातून बाहेर आलो. पुढे नंदी आहेत महादेवाचे, 1-2-4 नंदी आहेत. त्या नंदीपाशी आल्यानंतर दर्शन घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला नाव वगैरे विचारलं गेलं आणि या ठिकाणी दक्षिणा ठेवण्यासाठी सांगितलं, पण आपल्याकडे दक्षिणेसाठी पैसेच खिशामध्ये नव्हते. फोनपेला असल्या कारणानं आपण खिशामध्ये 1 रुपया पण नव्हता, तर आपण देऊ शकलो नाही. या ठिकाणी नंदीचं दर्शन आपण घेतलं आणि दर्शन घेऊन त्याच्या पाठीमागच्या साईडला आपण गेलो आहे, हे बघू शकताय तुम्ही. तर इथून पुन्हा महादेवाकडं आपण तोंड करून महादेवाचं दर्शन घेण्याचा बाहेरून आपण प्रयत्न केलेला आहे. आतमध्ये तर हे पाहू शकता, हे नंदी आहेत समोर आणि ह्या कागदाच्या आडोशाला नंदी आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हे दिसत नाही आहे. तर बघू शकताय तुम्ही, हे थोडंसं कॅमेरा ही होत असल्यामुळं दिसत नाही आहे. तर आपण काढून तो हातात घेतला आहे आणि हे बघू शकताय तुम्ही, पाठीमागं गाभारा आहे आणि इथून हे बघू शकताय तुम्ही. आता हा बाहेर येण्याचा मार्ग आहे आणि आपण या गाभाऱ्यातून
समोर गाभारा आहे आणि तिथून आपण आता बाहेर पडतोय. तर या ठिकाणी आपण बाहेर पडलो आहे आता गाभाऱ्याच्या. तर कॅमेरा थोडा इकडं तिकडं होता, बघू शकता या अशा पद्धतीचं शिवलिंग आहे आतमध्ये, तुम्ही बघितलंच. आणि इथून आपण बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर पुढेच असा एक चौकोनी मंदिर आहे. त्रिशूळ वगैरे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला ते विभूती वगैरे लावली आणि नाव वगैरे इथंही विचारलं गेलं. पण आपल्याकडं पैसेच खिशात सुट्टे नसले का, म्हणजे पैसेच नव्हते, सुट्टीचा काही विषयच नाही, त्याच्यामुळं आपण कुठंच देऊ शकलो नाही. तर मंदिराच्या समोर बाहेर आल्यानंतर हे बाहेर असं दिसतं हे बाहेरून. आणि आपण थोडासा आता इथून पूर्ण मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर समोर आल्यानंतर हे स्तंभ आहे कशाचा, आणि हे पूर्वेकडच्या बाजूला हे गेट आहे आणि हे समोर बघू शकता तुम्ही. समोरून पूर्वेकडच्या बाजूने हे मंदिर मोठ्या महादेवाचं असं दिसतं. अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. तर हा पूर्व दरवाजा आहे, इथून वरती एंट्री येते, पण आपण गाडीवर आले असल्या कारणाने डायरेक्ट आपण वरती आलो. तर हे समोरून असं अतिशय सुंदर असं हे मंदिर दिसतंय मित्रांनो. तर बघू शकताय. थोडंसं मलाही याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे, बघूया काय व्यवस्थित आलं नाही, पण घ्या समजून थोडंसं. पण तुम्हालाही पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे. महादेवाचं मंदिर आहे, मोठ्या महादेवाचं आहे, शिखर शिंगणापूरचं. इथं पूर्ण गाभारा किंवा हे मंदिर आणि इथं कशा स्वरूपाचं हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी याच्यामार्फत केलेला आहे. या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा एकच हेतू की तुम्ही घरी बसून या शंभू महादेवाचं दर्शन घेऊ शकताय. आणि हा आमचा बंधुराज आहे, पूजेचं ताट घेऊन. आता आम्ही प्रसादाचं ताट आहे त्याच्या हातामध्ये आणि थोडासा व्हिडिओ पडून काढावा म्हणून या ठिकाणी आम्ही उभा राहिलो होतो आणि थोडंसं फोटोशूट पण केलं आहे. पण ते बघूया शेवटच्या व्हिडिओच्या शेवट दाखवतो. आणि मग नंतर आम्ही या ठिकाणाहून आता एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठीमागच्या बाजूला आम्ही चाललेलो आहे. आणि तर ही वरून येणारी जी माणसं आहेत का, तर ही दर्शन रांग आहे आणि खालून अशी वाट आहे. तर आता आम्ही पाठीमागच्या बाजूला चाललेलो आहे आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी. तर हे साईडून असं दिसतं मंदिर आणि अतिशय सुरेख अशा स्वरूपाचं हे कोरीव काम आहे, खूप सुंदर दिसतं. इथं शिखराचाही आकार, म्हणजे जास्तीत जास्त शिखरं काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं आहे. माझा एक अंदाज आहे की त्याच्यामुळे शिखर शिंगणापूर अशा स्वरूपाचं या नाव या ठिकाणी पडलेलं असावं. त्याचा इतिहास आपल्याला माहीत नाही आहे, पण एक अंदाज काढतो आहे. तर हे बघा, साईडून पाठीमागच्या साईडनं हे असं दिसतं. इथे आम्ही फोटोशूट केलं आणि तसंच आम्ही पाठीमागच्या साईडला चाललो आहे. आणि हा पाठीमागचा भाग आहे, हा बंधुराज पुढे चालतो आहे आणि मी व्हिडिओ काढतो आहे. तर हा मंदिराच्या पश्चिम दिशेला असणारा हा दरवाजा आहे. आणि या ठिकाणी आम्ही व्हिडिओ काढत असताना हे काका आम्हाला गंध लावण्यासाठी आम्हाला थांबवतात आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला त्याने गंध लावला. तर पाठीमागून अशा स्वरूपाचं हे मंदिर दिसतंय. तर त्यांना देखील देण्यासाठी पैसे माझ्याकडे कॅश नव्हता. मग त्याने मला फोनपेचा नंबर सांगितला आणि मी त्यांना फोनपेवरती पैसे सोडले आणि पाठीमागच्या बाजूने असा शिखराचा व्हिडिओ घेत होतो. आणि व्हिडिओ घेत असताना तितक्यात त्या ठिकाणी एक शैक्षणिक सहल, एक लहान मुलांची, हा आमचा बंधुराज आहे, आणि लहान मुलांची शैक्षणिक सहल आलेली मला त्या ठिकाणी दिसली आणि म्हणून सहजच मी त्यांचा देखील व्हिडिओ याच्यामध्ये हे पाहू शकता घेतलेला आहे. तर मित्रांनो, हे शैक्षणिक सहलचे मुलं बघण्यासाठी आलेली किंवा दर्शनासाठी आलेले असतील तर त्यांना देखील या व्हिडिओमध्ये घ्यावं. आणि काका त्यांना देखील या ठिकाणी ते गंध लावत आहेत. आणि तसंच मग आपण व्हिडिओ काढतच पाठीमागच्या बाजूने डाव्या साईडने प्रदक्षिणा घालत पुढच्या साईडला आपण चाललेलो आहे. तर हे मंदिराचा हे कळस खूप मोठा आहे, पण तो मोबाईलमध्ये मात नाही इतका मोठा आहे. चला, तर तरी आपण दाखवण्याचे पूर्ण प्रयत्न केलेला आहे.
तर बघू शकताय तुम्ही, खूप मोठं मंदिर आहे. आणि तसंच आपण पुढे चाललो आहे. बंधुराज माझ्या पुढे आहे, मी त्याच्या पाठीमागे व्हिडिओ काढतो आहे. आणि असंच आम्ही दर्शन घेत घेत चाललो आहे. आणि आम्ही आलो परत पूर्वेकडच्या साईडला, डाव्या साईडला पूर्वेकडच्या साईडला आलो आहे. आणि या ठिकाणी देखील आम्ही 2-3 फोटोशूट केलेलं आहेत. आणि तसंच व्हिडिओ काढत आम्ही पुढे चाललो. तर तिथं फोटोशूट केल्यानंतर आम्ही परत पूर्वेच्या दिशेने या चौथऱ्यापाशी, म्हणजे हे मंदिर आहे चौकोनी, इथं परत या ठिकाणी आलो आहे. म्हणजे आमची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली या ठिकाणी मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय, संपूर्ण परिसर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर हे अशा स्वरूपाचं मोठ्या महादेवाचं मंदिर आहे. आणि खूप सुंदर अशी आख्यायिका आहे याची. आपल्याला एवढी माहिती नाही आहे, पण आपण याचं दर्शन घेण्यासाठी आलो. तुम्हाला देखील या ठिकाणी हे ठिकाण दाखवावं या हेतूने हा व्हिडिओ आपण तयार करतो आहे. तर तुम्हाला या ठिकाणची कुठलीही गोष्ट आपण चुकू दिलेली नाही. या मंदिराच्या आसपासचा परिसर पूर्ण आपण याच्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण प्रदक्षिणा घालायची झाल्यानंतर आता आपण बाहेरच्या दिशेने निघालेलो आहे. तर या ठिकाणी आलो आणि इथं आपल्याला एक शिलालेख काहीतरी लिहिलेलं दिसला आणि त्याच्यावरती नाव आहे श्रीमंत छत्रपती महाराज उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचं हे देवस्थान आहे, अशा स्वरूपाचा हा शिलालेख होता. असो, तर आपण दर्शन घेऊन या ठिकाणाहून बाहेर निघतो आहे. तर ही साईडला दर्शन रांग आहे आणि आपण त्याच्या साईडून दर्शन घेऊन आपण आता बाहेरच्या बाजूला आलो आहे. तर इथं खाऊची वगैरे प्रसादाची वगैरे दुकानं आहेत. हे आमचा बंधुराज आहे आणि बाहेरून हे मंदिर अशा स्वरूपाचं दिसतं मित्रांनो. खूप सुरेख असा देखावा आहे. एकदा नक्की या ठिकाणी दर्शनाला या. शिखर शिंगणापूर मोठ्या महादेवाचं हे स्थान आहे मित्रांनो. परत एकदा मी स्वतःला या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी कॅप्चर केलं आणि या व्हिडिओच्या सांगतेकडे या ठिकाणी जात आहे. तर काय चूक झाली असेल तर मोठ्या मनानं समजून घ्या. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या मोठ्या महादेवाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा स्वरूपाचा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनही ऑल करा. म्हणजे अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर हे शेवटला आपण फोटोशूट केलेलं आहे. तर राम राम मंडळी, धन्यवाद.